आज आपण जाणार आहोत वडापाव एक्सप्लोर करायला। तसं ठरलं तर दिल्लीच्या वडापाव गर्लकडे होतं, पण ती जाऊन बसली बिग बॉस मध्ये। म्हणून चला आता छत्रपती संभाजीनगर मधील आपण बेस्ट वडापाव एक्सप्लोर करूया या व्हिडिओ मध्ये। चला सुरू करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका फूड ब्लॉग मध्ये। तर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधील बेस्ट वडापाव ट्राय करायला, जे की तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगितले होते ते सर्व। सो चला आता निघूया पटकन। सो खुशीला तर घेऊन जाणार नाहीये, बट खुशी काय करते? खुशी इज बिझी। बुबू इकडे बघ, नॉट रिस्पॉन्डिंग। चला आपण निघूया। तर मंडळी, आपण फर्स्टली घेतलाय हटकेचा वडापाव आणि आता हा फर्स्ट ट्राय करू आपण, खाऊन बघूया। चला गरम आहे, टेस्ट पण भारी आहे। याला रेटिंग आपण लास्टला देऊ। सो गाईज, अटकेचा वडापाव आता खाल्लेला आहे आणि त्याला मी रेटिंग देऊ इच्छिते 3/5। आणि मेघा पण सोबत आहे बाय द वे, तिला मी दाखवलं नव्हतं। सो मेघा काय रेटिंग देते ते बघूया। आजा 2 देते मी। 2 ओके, मेघाने 2 रेटिंग दिलेली आहे आणि मी 3। आणि आता आपण नेक्स्ट वडापाव खायला जाणार आहोत। सो आणि आता दुसऱ्या नंबरचा वडापाव आपण खायला आलेलो आहे, श्री स्वामी समर्थ वडापाव वाळूज। आता एवढा लांबून आले तर इथला वडापाव छान असायलाच पाहिजे। सो चला आता इथला पण वडापाव टेस्ट करून पाहूया। आणि हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे, हा व्हिडिओ मी स्वतः बनवत आहे। तर ऑर्डर देऊया आता पटकन जाऊन आणि मग नंतर टेस्ट करूया। मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण इथल्या पण खूप कमेंट आल्या होत्या, त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील। आणि हा आहे इथला वडापाव। आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे एवढे वडापाव घेतलेले आहेत। पण याच्यामध्ये ना इथे कोबी दिलेली आहे, जे की मला एक्स्ट्राचं वाटतंय। चला आता टेस्ट करून पाहू आणि त्यानंतर तुम्हाला 5 पैकी याला आपण किती रेटिंग देऊ शकतो हे सांगते मी तुम्हाला। तर ओव्हरऑल टेस्ट जी आहे ती याची चांगली आहे, पण जे मध्ये एक्स्ट्राचं कोबी वगैरे टाकली आहे त्यामुळे मी याला 4 रेटिंग देऊ इच्छिते 5 पैकी। तर तुमच्या कमेंटनुसार 2 ठिकाणचे वडापाव आपण ट्राय केले आणि त्याच्या रेटिंग पण तुम्हाला कळालेल्या आहेत। त्यानंतर आता थोडंसं पोटाला शांत करण्यासाठी आम्ही आलोय चहा पिण्यासाठी। चहा पिऊन मग जाऊया नेक्स्ट वडापाव एक्सप्लोर करायला। तर मंडळी, खुशीशिवाय आपण आज कव्हर केलेले 2 वडापाव, जो की एक पहिला म्हणजे हटकेचा आणि म्हणजे श्री स्वामी समर्थ बजाजनगरचा वाळूचा। आणि आता नेक्स्ट वडापाव आपण खायला जाणार आहोत। तुम्ही खूप जास्त कमेंट केल्या होत्या तो वाला, आणि या वडापावसाठी जो नेक्स्ट आपण जाणार आहोत त्याच्यासाठी भरपूर जास्त कमेंट आल्या होत्या, म्हणजे खूप। तर आता तिथला टेस्ट करून पाहावाच लागेल, एवढ्या जास्त कमेंट होत्या म्हणून। सो चला आता तिथला खाऊन पाहूया। तर नेक्स्ट वडापाव मी ट्राय करणार आहे पाटील मामा वडापाव, ज्याच्या खूप जास्त कमेंट आल्या होत्या आणि फायनली मी पण इथं आलेली आहे। चला आता मस्त आपण ट्राय करून पाहू इथला वडापाव। आज माझ्यासोबत आहे मितवा, तिच्यासोबतच आज आपण इथला वडापाव ट्राय करणार आहोत आणि तिचा पण रिव्ह्यू घेणार आहोत। सो चला आता इथला वडापाव ट्राय करून पाहूया। या वडापावच्या वड्यामध्ये जी कोथिंबीर वगैरे यूज केलेली आहे ती एकदम फ्रेश वाटते, त्यामुळे या वडापावला तर आपण देऊया 4.5 रेटिंग। आणि मधुराने पण आज फर्स्ट टाइम, म्हणजे ती जास्त वडापाव खात नाही आणि आज ट्राय केलेला आहे, तर तिला पण इथला वडापाव खूप जास्त आवडला आहे। आणि आता शेवटी आपण आलोय सिंधी कॉलनीतील वडापाव ट्राय करायला। इथं भरपूर सारे वडापावचे दुकान आहेत,
पण मला जिथला जास्त आवडतो मी तिथलाच आज ट्राय करणार आहे आणि या पण वडापावला मी 4.5 रेटिंग देऊ इच्छिते ओव्हरऑल याच्या टेस्टनुसार. सो तुम्हाला यापैकी कोणता वडापाव सर्वात जास्त आवडतो आणि आणखीन कुठले प्लेस आपण एक्सप्लोर करायला पाहिजे ते नक्की